विधानसभा चुनाव के लिए आने वाली 20 तारीख को वोट डाले जाएंगे, लेकिन क्या इस बार ये विधानसभा चुनाव जातीयता के आधार पर जीते जा सकते हैं? कई समीकरणों को मात देते हुए महायुति और महाविकास अघाड़ी में अपने ही अब विरोधियों की भूमिका में नजर आ रहे हैं। पार्टियों से बगावत कर चुनावी मैदान में उतरने वाले सभी उम्मीदवार कहीं दोनों युतियों के लिए खतरा साबित न हो, ऐसे में इसका फायदा कई अन्य उम्मीदवारों को हो सकता है। वहीं तुमसर मोहाड़ी विधानसभा सीट पर तमाम राजनीतिक दल के नेता सहित कई स्वतंत्र उम्मीदवार भी विधानसभा के मैदान में हैं। भंडारा जिले समेत तुमसर विधानसभा क्षेत्र एक धान उत्पादक जिले के साथ कृषि प्रधान विधानसभा क्षेत्र है। यहाँ किसानों की समस्याओं के साथ क्षेत्र का विकास, सड़कों की दयनीय स्थिति सबसे बड़ा मुद्दा रहा है। अब तक के सभी जनप्रतिनिधियों ने इन तमाम समस्याओं को नजरअंदाज किया है। यहाँ तक कि यहाँ की बड़ी आबादी का हिस्सा गोंड आदिवासी समुदाय भी हमेशा से उपेक्षा का शिकार रहा है। आजादी से लेकर अब तक इस समुदाय की स्थिति जो की त्यों बनी हुई है। इसे लेकर आदिवासी समुदाय में जनप्रतिनिधियों को लेकर बेहद नाराजगी है। ऐसे में आदिवासी समुदाय में सत्ता विरोधी लहर दिखाई दे रही है, जिससे अब बदलाव की हवा बहने लगी है। इस हवा में वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार भगवान भोड़े इन सभी मुद्दों के साथ चुनावी मैदान में उतरे हैं। आम जनता की समस्याओं को केंद्र में रखकर भोड़े ने आने वाली 20 तारीख को चुनाव चिन्ह गैस सिलेंडर की बटन दबाने की अपील जनता से की है। सर्वप्रथम मी भगवान भोंडे यामध्ये याच्यासाठी उतरायला हवं की मी ज्या वयाच्या 18व्या वर्षापासून मी माझ्या आदिवासी गोंडगोवारी समाजात काम करतो, फुलेसाहेब आंबेडकरी चळवळीत काम करतो आणि आपण बघितलं 23 नोव्हेंबर 1994ला जी आरक्षणाची लढाई आमच्या समाजाची आहे, त्यात आम्ही 114 गोवारी आमचे शहीद गोवारी समाज बांधव शहीद झाले आणि या 40 वर्षात पासनं जेव्हा त्यानंतर या महाराष्ट्रात बीजेपी आणि शिवसेनेची सत्ता या एकट्या गोवारी समाजाने आणली आणि सातत्याने या 40 वर्षात आमचा आरक्षणाचा प्रश्न जो होता तो आम्ही सरकारसमोर ठेवला, पण कुठल्याही बीजेपी असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो की शिवसेना असो यांनी आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही। यामध्ये आमच्या या 40 वर्षात 3 पिढ्या गारद झाल्या, त्यात आमचे विद्यार्थी असो, आमचा समाज असो आणि आम्ही सातत्याने लढाई लढत असून सुद्धा कोणीही आम्हाला साथ दिली नाही। त्या अनुषंगाने मी सामाजिक कार्य करत असताना आज आम्ही मागील 14 डिसेंबर 2023ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर लाखो लोक घेऊन मोर्चा काढला, उपोषण केले। या सरकारला धैर्य आणण्यासाठी लाखो लोक घेऊन 5 फरवरीला पूर्ण नागपूर जाम केलं। इथले जे उपमुख्य आपले जे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे आम्हाला भेट द्यायला सुद्धा आले नाही। म्हणून या अनुषंगाने आज आमच्या समाजाला, संपूर्ण समाजाला असं वाटलं की आता आमचाच प्रतिनिधी आम्ही विधानसभेत पाठवून आमचा प्रश्न मार्गी लावू। म्हणून मला तुमसर मोवाडी विधानसभेतून त्या विधानसभेत माझा गोंडगोवारी समाज हा 45,000 आहे। त्या अनुषंगाने मी तिथून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे तर उपकारच मानावं लागेल की या 70 वर्षात कुठल्या तरी गाई चारणाऱ्या समाजातून आलेल्या एका गोवारी आदिवासी माणसाला बाळासाहेबांनी विधानसभेची उमेदवारी देऊन तिथून दिली। म्हणून माझा एकूण 45,000 गोवारी समाज आहे तो माझ्या पाठीशी असल्यामुळे आणि फुलेसाहेब आंबेडकर विचारधारेचे सर्व माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी तुमसर विधानसभा लढवतो। जर विकास झाला असता, जर राजेभाऊ कारामोरे आता विद्यमान आमदार आहेत, त्याआधी जे दुसरे चरण वाघमारे ते पण आमदार होते आणि मी त्या जिल्ह्यामध्ये सातत्याने पक्षाचा प्रभारी या नात्याने मी 5 वर्षापासून सातत्याने काम करत आहोत, तर बोर्ड लावण्याच्या पलीकडे कुठलाच तिथं विकास झालेला दिसत नाही। आज ज्या तुमसर मोवाडी विधानसभेतून मी उमेदवारी लढवतो तिथं फॅक्टरी आहे, मॅग्नीज खदानी आहेत, पण तिथलाच युवा हा बेरोजगार आहे। मी सातत्याने फिरत असताना आज माझ्या लक्षात आलेलं की जो युवा रोजगार आहे त्यातली एक मी बाब तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो जनतेला की मी त्यातल्या त्यात ज्या मुलांचे 45 आणि 40च्या नंतर जे मुलं मी आता बघितली, एक हास्यास्पद बात आहे, गोष्ट आहे ती की त्यांचे लग्नच नाही झाले। मी जेव्हा त्यांना विचारलं असं का, तर आम्ही मुली बघायला गेलो की तर ते विचारतात की तुम्ही करता काय, तर आमच्याकडे रोजगारच नाही। म्हणजेच जर रोजगार असतात, आज मी 1000 मुलं होतं त्या विधानसभा क्षेत्रात तर कितीतरी असे प्रश्न असतीलच। यावेळी आमचा पक्षाचा जो मुद्दा आहे विधान भवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ओबीसीचा आरक्षण, जो महाराष्ट्र सरकारने क्रिमिनल आणि उपवर्गीकरणाचा मुद्दा ठेवला आहे। यांनी लोकसभेमध्ये काँग्रेसने एक जनतेला सांगितलं की आम्ही संविधान धोक्यात आहे, संविधान वाचवण्यासाठी आम्हाला मतदान करा। संपूर्ण आंबेडकरी जनता असो, इथला SC ST OBC किंवा मुसलमान असो, हा त्या आरक्षण संविधानाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या बाजूने होता,
पण तेच राहुल गांधी म्हणतात की आम्ही आरक्षण समाप्त करू. म्हणून यावेळी जर आमचा हा मुद्दा आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर कुठलाही इथला आरक्षणाला कोणाचे धक्का लागणार नाही. आणि त्या क्षेत्रातल्या युवा रोजगार जे आता तिथं माइन्स आहेत, आमचे आदिवासी लोक आहे, तर त्या माइन्समध्ये बाहेरच्या राज्यातून आलेले लोक काम करतात, मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या, ते युवांसाठी रोजगार. आणि बाळासाहेबांनी आमच्या वंचितचं एक मॅनिफेस्टो आहे की KG ते PG पर्यंत आम्ही शिक्षणाची म्हणजे मोफत शिक्षण हे आम्ही करू आणि जास्तीत जास्त रोजगारावर आम्ही भर देऊ तिथं. मला गेलं साहेब कुठेतरी जे आहेत भैयालालजी भोंडे बोतमांगे भगवानजी भोंडे यांनाच कुठेतरी जे आहेत यंदा तुमसरमोडी विधानसभेच्या जनतेने का बरं निवडून दिलं पाहिजे? काय असं तुमच्यामध्ये वेगळ्या भोंडे साहेब? तुमसरमोवाडी विधानसभेच्या जनतेने मला याच्यासाठी निवडून, मी एक सर्वसाधारण कुटुंबातून, सर्वसाधारण समाजातून मी येतोय आणि सर्वसाधारण माणसाचे प्रश्न हा सर्वसाधारण माणूस जाणू शकते. मी तिथल्या जनतेला एक आव्हान करतो की जी मी आमदारकी लढवत आहो की आमदार झाल्यावर म्हणजे आतापर्यंत जे आमदार झाले, ज्यांनी तिथलं प्रतिनिधित्व केलं, ते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. पण मी एक आमदारकी ही मजा मारासाठी किंवा काही, यात माझ्या समाजाचे खूप म्हणजे गहन प्रश्न आहे, ते प्रश्न मला सोडवायचे आहे. इथल्या OBCचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहे, इथल्या मुसलमानाचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहे. म्हणून त्यासाठी इथल्या जनतेने वंचित बहुजन आघाडी म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारात सहमत राहून मला त्या विधानसभेतून विजय करायला पाहिजे. तुमसरमोवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहेत चर्चेला उठाण आलंय, कुठेतरी जे आहेत वंचित बहुजन आघाडी कुठेतरी जे आहेत तिच्या महायुतीला जे आहेत कुठेतरी B टीम म्हणून सपोर्ट करत आहे, हे बरोबर आहे का? महायुतीला B टीम म्हणून सपोर्ट तर सगळेच करत आहे आणि त्यात आमच्या बाळासाहेबाला यांनी बदनाम केलं नसतं की मी भगवान भैया भोंडे वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमेदवार म्हणून माझं चुनाव चिन्ह आहे गॅस सिलेंडर. म्हणून तुमसरमोवाडी विधानसभेच्या सर्व जनतेला मी आव्हान करतो की यावेळी 20 तारखेला वोटिंग करायच्या आधी आपल्या मुलाबाळाकडे पाहून आणि आपल्या मुलाबाळाच्या भवितव्यासाठी एकटे बाळासाहेब या महाराष्ट्रात लढत आहे. म्हणून बाळासाहेबाचे हात मजबूत करण्यासाठी येत्या 20 तारखेला माझं चुनाव चिन्ह आहे गॅस सिलेंडर. त्या गॅस सिलेंडरला आपले अमूल्य मत देऊन मला तिथून विजय कराल अशी मी तुमच्याकडून आशा अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.